नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशभरातील कोट्यवधी रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली। केंद्र सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत राबवत असणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे। यासाठी सरकारनं राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक 2026चा मसुदा जारी केला असून त्यावरती नागरिकांकडून सहमती मागवण्यात आल्या आहेत। सध्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत पात्र गरीब कुटुंबांना दरमहा एकूण 35 किलो धान्य दिले जातं। कुटुंबातील सदस्यांची संख्या कितीही असली तरी हे प्रमाण समान राहतं। मात्र यामध्ये नवे बदल होणार असून रेशनचं वाटप कुटुंबातील सदस्य संख्येच्या आधारावरती केलं जाणार आहे। नवीन नियमांनुसार प्रत्येक व्यक्तीला दरमहा 7 किलो धान्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे। उदाहरणार्थ, एखाद्या कुटुंबामध्ये 4 सदस्य असतील तर त्यांना 35 किलोऐवजी 28 किलो धान्य मिळेल। मात्र सरकारनं एका कुटुंबाला मिळणाऱ्या धान्याची कमाल मर्यादा 35 किलोच ठेवण्याचा प्रस्ताव दिलाय। यामुळे 6 किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य असलेल्या कुटुंबांनाही 35 किलोपेक्षा जास्त धान्य मिळणार नाही। सरकारच्या मते सदस्य संख्येवरती आधारित रेशन वाटप केल्यास धान्याचं अधिक नीट वाटप होऊ शकेल। तसेच लाभार्थ्यांच्या गरजेनुसार अन्नधान्याचा पुरवठा करता येईल। दरम्यान या मसुद्यावरती नागरिक, तज्ज्ञ आणि संबंधित संस्थांकडून 13 जुलै 2026 पर्यंत सूचना आणि अभिप्राय मागवण्यात आलेत। त्यानंतरच या मसुद्यावरती अंतिम निर्णय हा घेतला जाणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अंत्योदय अन्न योजनेमध्ये मोठा बदल होऊ पाहतोय। तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।